चित्त समाधान नाही आणि म्हणूनच माणूस सगळे उपद्व्याप करत असतो. कशात ना कशात माणसाला गुंतून घ्यायचं असतं, कारण तो रिकामा राहू शकत नाही. परंतु हे माणसाच्या कधी लक्षातच येत नाही की माझं चित्त समाधान नाही म्हणून मला काहीतरी लागतं, काहीतरी खटपट करावीच लागते. ही जी मधून कर्माची अपरिहार्यता जन्माला येते की ज्याच्यामुळं मला काहीतरी करतच राहावं लागतं, कशात तरी स्वतःला गुंतूनच घ्यावं लागतं, तर ह्याला माझ्या चित्ताची बेचैनी कारणीभूत आहे, अशांती कारणीभूत आहे. अशांत चित्तातूनच कर्म जन्माला येतं. आपलं कर्म काही विवेकातून जन्माला येत नाही. म्हणून ही स्वतःची अशांतता ही माणसाला कळतच नाही. याचं कारण तो जन्मल्यापासून अशा प्रकारे त्या अशांतीचा शिकार झालेला आहे आणि हेच त्याला स्वाभाविक वाटतंय आता. परंतु आपलं जे काही करणं असतं ना, क्षणाक्षणाला आपण कशात ना कशात स्वतःला गुंतून घेतच असतो. तर ही आपली क्रिया आपल्या चित्ताच्या अशांततेतून जन्माला येते. काहीतरी केल्याशिवाय आपल्याला राहताच येत नाही, म्हणून आपण करत असतो. तर ही स्वतःची जी पूर्ण अशांती आहे, ही अशांती माणसाला पाहता आली पाहिजे. काही काही जणाला तर मी अशांत आहे हेच कळत नसतं, कारण अशांतीलाच माणूस स्वतःचा ज्यावेळेस स्वभाव मानू लागतो त्यावेळेस ती बेचैनीच त्याचं स्वरूप होऊन बसते आणि त्या बेचैनीला अनेक वर्ष ज्यावेळेस माणूस वाहतो तर त्यावेळेस ती एक नॉर्मल गोष्ट वाटायला लागते, सहज वाटायला लागते. परंतु तसं नाही. मुळामध्ये आपण शांतीपासून खूप लांब आहोत, आपण अशांत आहोत आणि म्हणूनच आपण सगळी खटपट करत असतो, कशात ना कशात स्वतःला गुंतून घेत असतो. तर ही अविरतपणे स्वतःमधली चालू असलेली अशांती, बेचैनी हीच आपल्याला पाहता आली पाहिजे. त्याच्यामधून सुटायचं आहे. ज्या गोष्टीमधून आपल्याला सुटायचं आहे ती गोष्ट परिपूर्णतेने आपण जाणली पाहिजे. तेव्हा आपल्यामधल्या ह्या अशांतीलाच आपण जोपर्यंत ओळखत नाहीत, पूर्णतेने जाणत नाहीत, तिची प्रत्येक क्रिया प्रतिक्रिया आपल्या नजरेच्या टप्प्यात येत नाही, तोपर्यंत आपण याच्यातून बाहेर पडू शकत नाहीत. आणि म्हणून मी अशांत आहे क्षणोक्षणी. कर्म ही माझी मजबुरी आहे, अपरिहार्यता आहे, हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत त्याच्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून आधी